आज दादा पुण्यातूनच आपल्याला भेटायला आले होते. सो त्या संदर्भात आल्यानंतर त्यांची जी कन्सेप्ट वगैरे आहे ते सगळं आपण ऐकून घेतलं. तर त्या पद्धतीत त्यांना चिकन थाळी मटन थाळी या रेस्टॉरंटमध्ये इंटरेस्ट होता. सो त्या पद्धतीत ते जागा शोधत होते ऑलरेडी. सो मग आपण त्यांना विचारलं की कोणता एरिया तुम्ही चूज करताय आणि कोणत्या एरियात ऍक्च्युली केलं पाहिजे. सो त्यामध्ये त्यांना आपण डिटेल प्रमाणे गाईड केलं की कोणत्या एरियात आत्ताच्याला स्कोप चांगला आहे, जिथं कस्टमर बेस पण चांगला आहे, जिथं हायवेचं कस्टमर पण मोठ्या प्रमाणात थांबू शकेल आणि रेग्युलर सिटी कस्टमर पुण्यातलं पीसीएमसीतलं कॉमनली तिथं येऊ शकेल. अशा प्रकारे त्यांना आपण स्पॉट वगैरे गाईड केला आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की त्या लोकेशन्सला आता तुम्ही जागा शोधायला चालू करा. आणि मग एकंदरीत जर बघायला गेलं तर टोटलमध्ये त्यांना किती एरिया रिक्वायर्ड आहे, त्याबद्दल किती स्टाफ रिक्वायर्ड आहे आणि त्या अगेन्स्टमध्ये एक सेल्स किती झाला पाहिजे, या सगळ्यांवरती आम्ही एकंदरीत चर्चा केली. इन्व्हेस्टमेंट किती जाणार आहे क्रॉकरीसाठी, इक्विपमेंट किचन इक्विपमेंटसाठी, त्याच्यानंतर तुमचे बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, टेबल झालं, खुर्च्या झालं, काउंटर झालं, एकंदरीत टोटल ऑल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट किती येते हे सगळं त्यांना वर्कआउट करून आपण गाईड केलं आणि कशा प्रकारे याच्यावरती पुढे जाऊ शकतो त्यांना हे आपण सगळं सांगितलं. सो असं सगळं त्यांना डिटेलमध्ये सांगून त्यांचे जे क्वेश्चन्स होते त्यांना सगळ्यांना ते आपण आन्सर करून त्यांना एकंदरीत सगळे व्यवस्थित गायडन्स करून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.